मनस्वी ही पाट इथं असलेल्या SL देसाई विद्यालयात इयत्ता 10वीत शिकत होती। मनस्वी ही एक हुशार आणि शांत स्वभावाची मुलगी होती। मनस्वीचा आज 10वीचा शेवटचा पेपर असल्यानं तिनं सकाळी लवकर आवरून आपल्या क्लासला जाण्यासाठी सुद्धा ती तयार झाली होती। पण त्याच काही क्षणामध्ये मनस्वीच्या नाकातोंडातून जो काही भयानक प्रकार तिच्यासोबत घडला तो कोणासोबतही घडू नये। तिच्यासोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। मनस्वी सोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मनस्वी सुरेश मेहतर, वय वर्ष 15, राहणार निवती, असं या हुशार तरुणीचं नाव आहे। मनस्वी ही अभ्यासामध्ये आणि वर्गामध्ये सर्वात प्रथम यायची। मनस्वीनं आतापर्यंत 10वीचे संपूर्ण पेपर हे खूप चांगल्या प्रकारे दिले होते आणि तिचा आता फक्त शेवटचा पेपर बाकी होता। पण यामध्येच मनस्वीसोबत जे काही भयंकर घडलं त्यामुळे मनस्वीला तिचा शेवटचा राहिलेला 10वीचा पेपर सुद्धा देता आला नाही। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मनस्वी ही पाट येथील SL देसाई विद्यालयात 10वीत शिकत होती। आज 10वीचा शेवटचा पेपर असल्यानं ती दुचाकीवरून पाट इथं क्लाससाठी येत होती। पण तितक्यातच वाळू वाहतूक करणारा डंपर परुळ पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता। पाटमाऊली मंदिर येथील तीव्र वळणाचा अंदाज दुचाकी स्वाराला न आल्यानं दुचाकीची डंपरला जोराची धडक बसली आणि बघता बघता यात मनस्वीच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागलं। डंपरच्या चाकाखाली सापडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती मिळताच निवती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। घटनास्थळी उपस्थितांकडून हळहळ व्यक्त होतीये।